त्यात आरक्षणाची लढाई अखेर मनोज जरांगे पाटील यांनी जिंकलेली आहे। हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याची जरांगे पाटलांची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे। पाहूयात। हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे। चांगलं झालं आणि आरक्षण वापस आलं। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळालं। आरक्षणाची लढाई जिंकल्यानं आझाद मैदानात राज्यभरातून आलेल्या लाखो मराठा आंदोलकांनी जल्लोष केला। जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य करण्यात आल्या। राज्य सरकारनेही हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याचा GR काढला। मराठा आरक्षण उपसमितीनं तयार केलेल्या मसुद्याप्रमाणे राज्य सरकारनं GR काढला। जरांगेंनी या मसुद्याला मान्यता दिली होती। हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे पाटलांनी मागील 2 वर्षापासून सातत्यानं केली। मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेटियर हाच एकमेव पर्याय असल्याचं जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलं। अखेर राज्य सरकारनं जरांगे पाटलांचं म्हणणं मान्य केलं। थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे। पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे। अनेक वर्षांची मागणी मान्य झाल्यानं आझाद मैदानात आलेल्या मराठा आंदोलकांनी आनंद व्यक्त केला। मुंबईला आल्यामुळं मी माझ्या लेकरा बाळांना विचारलं, बाळा मी तुला काय आणू मुंबईहून काय आणू? माझं लेकरू म्हणलं मला काही आणू नका पप्पा, फक्त मला आरक्षण घेऊन या, असं माझ्या लहान लेकरांनी मला सांगितलं घरून। मी त्या हेतून इथपर्यंत आलो की असा गगनात मावून असा आनंद झालाय साहेब। मी आत्ताच माझ्या लेकरांना आत्ता फोनवर बोललो, लेकरं सध्या फोनवर रडत होते, साहेब पप्पा गेल्यामुळं तुम्ही चांगलं झालं आणि आरक्षण वापस आलं आणि तुम्ही आरक्षण घेऊन आलात असं लेकरं माझे म्हणाले मला साहेब। मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाच्या 5व्या दिवशी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर सदस्यांनी आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। सरकार सकारात्मक असल्याचं विखे पाटलांनी सांगितलं। राज्य सरकारच्या वतीने माननीय जरांगे पाटील साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की आपल्या या मराठा बांधवांच्या लढ्याचं नेतृत्व करताना अतिशय निस्पृह आणि निस्वार्थी पद्धतीनं त्यांनी आजचा हा दिवस आपल्या सर्वांना दाखवलेला आहे। जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या त्यावर एक नजर टाकूया। हैदराबाद संस्थांच्या गॅजेटियरची अंमलबजावणी केली जाणार। 1 महिन्यात सातारा गॅजेटियरबाबत अंमलबजावणी केली जाणार। मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा GR काढणार। 58 लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींवर लावणार। बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबाला 1 आठवड्यात मदत दिली जाणार आणि मराठा आंदोलकांवरचा दंड मागे घेतला जाणार आहे। जरांगे पाटलांनी मराठवाड्यातल्या लाखो मराठ्यांना दिलासा देण्याचं काम केलंय। मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी पूर्ण करण्यासाठी जरांगे पाटलांनी जीवाची बाजी लावली आणि त्यामुळे सामान्य कुटुंबातला गोळा भाबडा माणूस मराठवाड्यातला मराठा समाजाचा हिरो बनला आणि त्याच हिरोनं आरक्षणाचं हॅपी एंडिंग केलंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मराठा आंदोलक जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर गुलाल उधळत आंदोलकांनी जल्लोष केला। भगव्या टोप्या आणि खांद्यावरील उपरणं उडवत आंदोलकांनी जल्लोष केला। सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर एका वयोवृद्ध आजोबांनी आझाद मैदानात जल्लोष केला। मनोज जरांगे आणि सरकारचे आभार मानत आजोबांनी आनंद साजरा केला। जरांगेंसारख्या दिसणाऱ्या मराठा आंदोलकाला खांद्यावर उचलून घेत आंदोलकांनी एकच जल्लोष केला। आमचा आनंद गगनात मावेना अशा प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या। CSMT स्थानक परिसरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी करत आंदोलकांनी जल्लोष करत सरकारसह जरांगेंचे आभार मानले।
येवला आणि मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मराठा बांधवांनी ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे भरून ढोल ताशे वाजवत गुलालाची उधळण करण्यात आली. पुण्याच्या देहू रोड परिसरात मराठा बांधवांनी जल्लोष केला. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. मराठा बांधवांकडून बारामतीमध्ये जल्लोष करण्यात आला. जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानं माढा शहरात जल्लोष करण्यात आला. मराठा बांधवांनी गुलाबाच्या फुलांची उधळण करत आनंद साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते. मुंबईतील मराठा आंदोलन मागे घेतल्यानंतर नाशिकमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधवांनी धन्यवाद देवाभाऊ नावाचे फलक घेऊन आनंद व्यक्त केला. जळगावमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला. गुलाल उधळत फटाके फोडून मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानं नवी मुंबईमध्ये मराठा समाजानं जल्लोष केला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला. दरम्यान जोरदार गुलाल उधळण्यात आला. मनमाडमध्ये मराठा समाजानं जोरदार जल्लोष केला. मागण्या मान्य झाल्यानं समाज बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला. दरम्यान एक मराठा लाख मराठा म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला. महिलांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजानं जल्लोष केला. गुलाल उधळून फटाक्याची आतिषबाजी करत आनंद साजरा केला. यावेळी मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. मनोज जरांगे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये भरती झालेले आहेत. सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. अहिल्यानगर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गुलाल उधळून आणि फटाके फोडून मराठा बांधवांनी जल्लोष केला. यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. जरांगे यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. लातूर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटत हा जल्लोष करण्यात आला. यावेळी नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरला. साताऱ्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय. कोयना धरण परिसरात देखील पावसानं दमदार हजेरी लावल्यानं कोयना धरण 99% भरले. धरणाचे सर्व दरवाजे पुन्हा तिसऱ्यांदा उघडण्यात आले असून धरणातून 15,700 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा मुळामुठा नदीमध्ये विसर्ग करावा लागलाय. मात्र नदीची वाहन क्षमता कमी असल्यानं पुणे शहर आणि उपनगरांमध्ये पुराचा धोका 40% वाढल्याचं जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालामध्ये स्पष्ट झालंय. जागतिक पातळीवरील लावलेल्या अस्थिरता, अमेरिकेनं टॅरिफमुळे आलेली अनिश्चितता आणि रुपयातील घसरण यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोनं आणि चांदीकडे वळलेले आहेत. गेल्या वर्षभरात सोन्यातून 34% तर चांदीतून 40% परतावा मिळालाय. पुणे जिल्ह्यातील 14 नगर परिषदांसाठी 282 आणि 3 नगरपंचायतींसाठी 136 हरकती प्राप्त झालेल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी बुधवार आणि गुरुवारी त्यावर सुनावणी घेणार आहेत. सुनावणीची ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीमध्ये होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात 2 सप्टेंबर रोजी ट्रॅफिक ब्लॉकमुळे रेक उपलब्ध नसल्यानं आज आणि उद्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. अचानक गाड्या रद्द केल्यानं याचा रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झालाय. मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या चाकरमान्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली रोरो सेवा बोट विजयदुर्ग बंदरात दाखल झाली आहे. बोटीचं आगमन होताच ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मावळ मतदारसंघातील 20 समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पुण्यामध्ये मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या दालनामध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. यात प्रलंबित डीपीडीसी कामं तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश ठेकेदारांना देण्यात आले. शाश्वत सिंचन सुविधेसाठी राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाच्या कामांसाठी 588 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी आतापर्यंत 301 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील श्री क्षेत्र डाकराम सुकळी इथे श्री चक्रधर स्वामी देवस्थान कमिटीतर्फे चक्रधर स्वामींची 805वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डाकराम सुकळी इथे भोपे पुजारी वर्गाकडून नियमितपणे मंदिराची देखभाल केली जाते. स्थानिक भोपे पुजारी वर्गाकडून चक्रधर स्वामींच्या मंदिरात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
नागपूरच्या उमरेडमध्ये अठ्ठरकर कुटुंबियांकडून गणेशोत्सवानिमित्त आकर्षक देखावा साकारण्यात आला. गणरायाची आणि महालक्ष्मी मातेची स्थापना करत अठ्ठरकर कुटुंबियांकडून विधिवत पूजा करण्यात आली. गेल्या 5 पिढ्यांपासून परंपरा अठ्ठरकर कुटुंबियांनीही जोपासलेली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये स्क्रब टायफस या आजारानं पुन्हा डोकं वर काढले. जिल्ह्यातून या आजाराचे 57 संशयित रुग्ण आढळलेले आहेत. यातील 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत सेवा पंधरवडा आणि महसूल पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि या पंधरवडा दरम्यान सर्व विभागांनी समन्वयानं काम करून या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश देण्यात आले. जळगावातील रामानंद नगर घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून 3 जण जखमी झालेले आहेत. भरधाव मालवाहू वाहनानं दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आणि या अपघातात टेम्पोनं ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पोतील प्रवासी बाहेर फेकले गेले आणि ट्रेलरच्या चाकाखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू झाला. ज्येष्ठा गौरी विसर्जनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला अलंकार परिधान करण्यात आले. रुक्मिणी मातेला सोनं आणि रत्नजडित पोशाख परिधान करण्यात आला. अलंकारामुळे विठ्ठल रुक्मिणी मातेचं रुपडं सजलं. कोल्हापूरच्या आरंगुळीतील महालक्ष्मी कला क्रीडा गणेश मंडळाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. महालक्ष्मी कला क्रीडा मंडळाचं यंदा 32वं वर्ष आहे आणि गेल्या 32 वर्षांपासून या मंडळाकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. चिपळूणमध्ये लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. घरगुती बाप्पाला निरोप देताना महिलांनी जाखडी नृत्य करत आनंद लुटला. परभणीच्या गोदावरी नदीच्या घाटावर सोयी आणि सुरक्षा नसल्यानं भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दशक्रिया आणि अन्य विधीसाठी मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येतात. दरम्यान तातडीनं सोयींसह सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. सांगलीच्या गोटखिंडी गावामध्ये मशिदीमध्ये गणपती बसवण्यात आला आहे. गेल्या 45 वर्षांपासून या गावामध्ये ही परंपरा सुरू आहे. दरम्यान मोठ्या संख्येनं हिंदू मुस्लिम बांधव उत्साहात गणरायाची पूजा करतात.